ये जो परिश्रम इतना है, दिन रात आप लोग देखिएगा, सुबह कलकत्ता में तो है नहीं, कहीं कहीं होगा, गांव में है, देखिए सुबह दिन भर रात भर घूमता परिश्रम, इसलिए कहा गुरु है। बस वही बात हुआ, गुड़ का खाद्य द्रव्य है, उसके लिए दिन रात परिश्रम करते हैं। और हम लोग का जो खाद्य द्रव्य है गुड़ नहीं तो और कुछ है, गुड़ बनने वाला है, ऐसी चीज के लिए हम लोग जो खाएंगे हलवा पूरी तो भी गुड़ बन जाएगा। तो सुअर जो है गुड़ बनने से खाता है और हम गुड़ बनाने के लिए खाते, उसमें क्या फर्क है? अगर कोई कहे हम तो लुची पूरी खाते हैं, लुची पूरी तो गुड़ बनेगा, उसके बाद सुअर खाएगा। तो इसलिए सुअर का उदाहरण दिया। अगर देखो ये जो शरीर मिला है, ये शरीर अयंग देहा निरोगे मनुष्य समाज में कष्टान काम चाहिए हमको। हमारी जो डिमांड है शरीर का लिए, को खाना भी चाहिए, सोना भी चाहिए, इंद्रिय है उसको भी तर्पण करना चाहिए, और आहार निद्रा भय मैथुन, और भय से बचने के लिए कुछ तरकीब करना चाहिए, करो। बाकी असल बात भूल नहीं जाओ। इतना सुअर गधा हो गया तुम लोग, जो असल बात ये उचित याद नहीं, उस समय भी था, नहीं तो क्या विश्व प्रेम उपदेश करना। आजकल ज्यादा हो गया सुअर गधा, उस समय कम था, क्योंकि सुअर गधा से आदमी बनाने के लिए ये वर्णाश्रम धर्म बनाया गया था, उसको छोड़ दिया। सुअर गधा सभी है, जन्मना जाए नहीं शुद्ध, जन्म से सभी सुअर गधा है, इसमें कोई बात। बाकी वो जो वर्णाश्रम धर्म विचार है वो सुअर गधा को देवता बनाने के खास स्तर, जो सबसे इंटेलिजेंट है उसको ब्राह्मण बनाया जाता है, और उससे लेस जो है उसको क्षत्रिय, उससे जो लेस है उसको वैश्य, और जो बिल्कुल लेस इंटेलिजेंट कुछ। तो आजकल जो है वो इंटेलिजेंस ही है, इसलिए शास्त्र में कहता है करो शूद्र संभवा, कलयुग में और कोई है नहीं, केवल शूद्र। इसलिए शास्त्र का कोई मत ज्यादा नहीं है, क्योंकि शास्त्र है ब्राह्मण के लिए। ब्राह्मण लोग पंडित होए, अपना आचरण शुद्ध करे, समो दमो सत्यम शौचम। हाँ हरे कृष्णा संपलेला आहे। साधनानंद प्रभू, हाँ हरे कृष्णा, हाँ विचारा प्रभू, हाँ विचारा प्रभू। यस यस विचार, हो विचारते। हरे कृष्णा, प्रभुपाद जी लेक्चरच्या स्टार्टिंग मध्ये सांगतात की ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मस्थिती या दोन गोष्टीसाठी प्रभुपाद जी स्टार्टिंग मध्ये सांगतात। तर ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मस्थिती काय आहे? प्रश्न हे आहे की ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मस्थिती काय आहे? हरे कृष्णा, प्रश्न कळाला ना? हरे कृष्णा, माझा आवाज येतोय ना? हा प्रभू येतो प्रभू. हा, कोण सांगू शकेल? प्रभुपादजी स्टार्टिंग मध्ये सांगतात की ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मस्थिती काय आहे हे फरक सांगतायत। हरे कृष्णा, कोण सांगेल का? मी सांगून टाकू?
सांगा तर गौर प्रभूचा माईक ऑन दिसते मुली. गौर प्रभू ठीक आहे, सांगा प्रभू सांगताय का? हा, प्रभुपादजी स्टार्टिंग मध्ये सांगतात की ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मस्थितीमध्ये फरक सांगतायत. की प्रभुपादजी सांगतात की जे मायावादी लोक असतात ते म्हणतात की हम ब्रह्म बन जाते हैं, पण प्रभुपादजी सांगतात की आपण तर ऑलरेडीच ब्रह्म आहोत, ब्रह्मन आहोत, आपण ऑलरेडी शाश्वत आहोत, आपण काय ब्रह्मन बनत नाहीत. आणि हेच ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान किंवा आपण ब्रह्मन आहोत, आपण काय ब्रह्मन बनत नाही, हेच ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मस्थिती म्हणजे की भक्ती करणे आणि आपण भक्ती करणे आणि भक्ती समजणे हे ब्रह्मसाठी उदाहरण श्लोक सांगतात, मनुष्यानाम सहस्रशु. आणि प्रभुपादजी सांगतात की हे समजणं खूप दुर्लभ आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान हे आहे की आपण ब्रह्म आहोत, आपण काय ब्रह्मन बनत नाही. आणि ब्रह्मस्थिती म्हणजे भक्ती करणं ही ब्रह्मस्थिती आहे. बरोबर ना? हरे कृष्ण. दुसरा प्रश्न आहे की प्रभुपादजी तत्वतः हे शब्दाचा समजवतात आपल्याला. तत्वतः हे शब्द जे आहेत 2 श्लोकांमार्फत आपल्याला समजवतात. तर ते तत्वतः काय सांगतात प्रभुपादजी? स्टार्टिंग मध्ये प्रभुपादजी सांगितले होते. तत्वतः. हरे कृष्ण, कोण सांगेल का? हरे कृष्णा सांगू का मी प्रभूजी? हा, सांगा सांगा. तर 2 श्लोक असं म्हणलेले आहेत ते सांगते. प्रभुपाद म्हणतात की जर कोणी जे भक्त आहे त्यांनी आपण जर श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम ह्याचं पालन केलं पाहिजे. आणि प्रभुपाद म्हणतात की दुसऱ्या श्लोकामध्ये कोमारम आचरते प्राज्ञा, या 2 गोष्टी आपण ते तत्वाचं पालन केलं पाहिजे. लहान वयामध्ये आपण भक्ती केलं पाहिजे आणि ह्या नवविधा भक्तीचं श्रवण केलं पाहिजे असे प्रभुपाद म्हणतात. यस यस यस, परफेक्ट परफेक्ट माताजी, परफेक्ट. प्रभुपादजी सांगतात की तत्वतः समजण्यासाठी मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येते सदते कश्चिन माम विदित तत्वतः. तर इथं पण प्रभुपादजी तत्वतः शब्द सांगतात. आणि अजून एक श्लोक सांगतात की भक्त्या माम अभिजानती यवन यस यस्मी तत्वतः. तर भक्त्या, जो भक्त आहे तो जो आहे भगवंतांना तत्वतः समजू शकतो असं प्रभुपाद सांगतात. आणि हे तत्वतः समजण्याची पद्धत काय आहे? तर प्रभुपादजी जसं माताजी म्हटले की 9 विधा जे भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण, जेव्हा आपण हे 9 विधा भक्ती करू तेव्हा आपण भगवंतांना जे आहे तत्वतः समजू शकतो. परफेक्ट माताजी, परफेक्ट तुम्ही सांगितलं. तिसरा प्रश्न आहे, धर्म काय आहे हे प्रभुपादजी सांगतात एका लेक्चर मध्ये, आपल्या या लेक्चर मध्ये सांगतात प्रभुजी. रिअल धर्म काय आहे प्रभुपादजी उदाहरण देऊन सांगतात काही? हा, सांगू शकते. हा, बोला ना. भागवत धर्म असा आहे की जे भगवंतांनी स्वतः सांगितलेला आहे. जसं भगवद्गीतेमध्ये त्यांनी ज्ञान दिलं आहे अर्जुनाला, तर तो धर्म आहे. आणि त्यामध्ये एक श्लोक पण सांगितला होता, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, असं प्रभुपाद सांगतात. येस येस येस, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. तर प्रभुपादजी हे सांगतात की धर्मम तो साक्षात भगवत प्रणित आहे. म्हणजे भगवंत जे सांगतात ते धर्म आहे आणि भगवंत जे सांगत नाहीत ते धर्म नाही. आणि यासाठी प्रभुपादजी उदाहरण पण देतात स्टेट आणि गव्हर्नमेंटच्या लॉचा, की सरकार जे नियम बनवते ते एक कानून बनते आणि जे भगवंत जे सरकार सांगत नाही ते नियम किंवा ते लॉ बनत नाही. प्रभुपादजी उदाहरण देतात की इंडियामध्ये राईट मध्ये गाड्या चालवतात आणि अमेरिकेमध्ये गाड्या ज्या आहेत ते लेफ्ट साइडला चालवतात. हे सरकारचा कायदा आहे. तर अशाच पद्धतीने हरे कृष्ण. तर हे जे आहे ते कायदा आहे आणि हे कोण समजू शकते? तर फक्त भक्त समजू शकतात.
आणि यासाठी अजून सांगितलं की जे लोक नास्तिक आहेत ते म्हणतात की भगवंताचे हात नाहीत, पाय नाहीत. तर हे जे सगळं बोलणारे आहेत हे काही धर्म नाही, कारण भगवंत असं सांगत नाहीत की माझे हात नाही, पाय नाहीत. आणि हे लोक जे काही सांगतात मनानं ते धर्म नाही. धर्म ते वस्तू आहे जे भगवंत सांगतात. आणि यासाठी तुम्ही जसं म्हटल्यासारखं सर्व धर्मांपर्यंत बाकी सगळ्या इतर सगळे धर्मांचा त्याग करून भगवंताचं शरण घेतला पाहिजे, हे रिअल धर्म आहे. प्रभुपादजी अजून एका या लेक्चर मध्ये चीटिंग धर्म बद्दल पण सांगतात. तर तो चीटिंग धर्म काय आहे आणि त्यासाठी एक उदाहरण पण देऊन सांगतात की आपण कशा पद्धतीने ते चीटिंग धर्म काढून टाकलं पाहिजे. हरिकुल कैतव धर्माबद्दल हरे सांगतात कृष्ण. हा येस, परफेक्ट. कैतव धर्माबद्दल प्रभुपाद सांगतात. हम भगवान है असं हा. बोलतात. ते स्वतः समजतात की हा, ते yes. आम्ही मोठे आहोत आणि आम्हीच भगवंत आहोत, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये हा. असते. बरोबर, yes. बरोबर. कैतव धर्माबद्दल सांगतात प्रभुपादजी. प्रभुपादजी उदाहरण देतात की जसं आपण ते घरी कचरा गोळा करतो आणि कचरा जसा आपण फेकून टाकतो घराच्या बाहेर, तशाच पद्धतीनं भागवतम जे आहे, जे असे जे बाकी इतर धर्म आहेत त्यांना फेकून टाकतात. आणि बाकी सगळे इतर धर्म जे आहेत ते चीटिंग धर्म आहेत, जे सांगतात की मी भगवंत आहे. आणि या सगळ्या बाकी इतर गोष्टींना चीटिंग धर्म सांगितले. पुन्हा प्रभुपादजी धार्मिक व्यक्तीबद्दल खूप छान सांगतात की धार्मिक व्यक्ती कोण आहे. धार्मिक व्यक्ती भगवान की बात सुनता है और प्रचार करता है. बरोबर. सांगा. बोला ना संजय प्रभू. तेच आहे ना. हा. ते म्हणजे भगवंतांचं जे ऐकतात, जे काही शास्त्रानुसार आहे त्याचं पालन करतात आणि प्लस प्रचार पण करतात, तो धार्मिक मनुष्य आहे. हे प्रचार करणारा. आपल्याला जनरली वाटतं धार्मिक म्हणजे जे धर्माचं पालन करतात, तो तर धार्मिक आहेच. पण प्रभुपादजी इथं सांगतात की जो धार्मिक आहे, जो धर्मांचं आचरण करत आहे आणि सोबत जो प्रचार पण करत आहे, तो आहे धार्मिक व्यक्ती. आणि यासाठी प्रभुपादजी उदाहरण देतात प्रल्हाद महाराजाचा. कशा पद्धतीने प्रल्हाद महाराज फक्त 5 वर्षाचे होते, त्यांना काही दुसरा स्कोप नव्हता, तर ते फक्त स्वतःच्या मित्राला जेव्हा वेळ मिळत होता, जेव्हा त्यांचे सगळे शिक्षक वगैरे इतर कामासाठी जात होते, त्यावेळेस प्रल्हाद महाराज त्यांच्या मित्रांना घ्यायचे आणि त्यांच्या मित्रांना जे आहे ते भागवत धर्म सांगायचे. तर हे परफेक्ट आहे. चैतन्य महाप्रभू बद्दल सुद्धा प्रभुपाद सांगतात की चैतन्य महाप्रभू सुद्धा आदेश उपदेश देतात की प्रचार केला पाहिजे. तिथं प्रभुपादजी एक सांगतात की जर कुठला व्यक्ती म्हटला की अरे मी तर अज्ञानी आहे, मला काही ज्ञान नाही, तर अशा व्यक्तीबद्दल प्रभुपादजी काय सांगतात. असा व्यक्ती कसा प्रचार करू शकेल, जो व्यक्ती म्हणतो मला तर काही ज्ञान नाही. हा बोला. हरे कृष्णा. आवाज येतोय प्रभूजी? येतोय. तर चैतन्य महाप्रभू सांगतात, जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. म्हणजेच जे आपल्याला भेटतात त्यांना कृष्णाबद्दल उपदेश करणे म्हणजेच गुरु बनू शकतो, असे प्रभुपाद म्हणतात. आपण भगवंताचे भक्त आहोत. आणखीन आपण जर संन्यासी असोल तरी आपण कृष्ण उपदेश करू शकतो, परंतु आपला जो संबंध भगवंतासोबत आहे तो भक्तांचा संबंध आहे. आणि भक्त असल्या कारणामुळे आपण भगवंताबद्दल दुसऱ्यांना उपदेश करू शकतो. बरोबर. येस सर, परफेक्ट. प्रभुपादजी काय म्हणले, प्रभुपादजी चैतन्य महाप्रभूचा रेफरन्स देऊन सांगतात की काही लोक म्हणतील अरे मला तर काही ज्ञान नाही, मी तर शिकलेला नाही, तर मी कशा पद्धतीने प्रचार करू. तर प्रभुपादजी सांगतात की जो भगवद्गीता जे भगवंत सांगतात
आपण जेव्हा ते सांगू तर आपण गुरु पण बनतो आणि आपण सांगण्यामध्ये सक्षम आहोत. तर आपल्याला असं काही नवीन काही मनघडत काही बनवायची काही गरज नाही किंवा खूप असा काही मोठा शिकलेला व्यक्ती बनायची गरज नाही. जे भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये आपल्याला तेच रिपीट करायचे. तर त्यासाठी तेवढं काही अवघड नाही. आणि पुन्हा गुरु कोण बनू शकतो हे जे आहे त्याबद्दल तुम्ही जे म्हणता ते परफेक्ट आहे की कोणीही गुरु बनू शकतो. प्रभुपादजी पुन्हा सांगतात की कोण समजू शकते जे भगवंताचं जे ज्ञान आहे ते कोण समजू शकतात. हे प्रभुपादजी लेक्चर मध्ये सांगतात. हरे कृष्णा. माताजींना सांगू द्या प्रभुजी. माताजी सांगतात. हा हरे कृष्ण. सांगा माताजी. हे ज्ञान परंपरेतून आलेलं असलं पाहिजे आणि त्यासाठी तो भक्त असला पाहिजे आणि भगवंताचा तो अर्जुन मित्र पण होता आणि भक्त पण होता. तसं प्रत्येकाने भगवंताचे भक्त असले पाहिजेत. भक्ती दृढ झाल्यानंतर हे ज्ञान समजू शकेल आणि इतरांना तो सांगू शकेल असं म्हणतात प्रभुपाद. येस येस परफेक्ट परफेक्ट. प्रभुपादजी या लेक्चर मध्ये खास स्ट्रेस करतात की भगवंतांना कोण समजू शकतो. आणि प्रभुपाद सांगतात की अर्जुन असं सांगू शकतात की बाबा मी तर ज्ञानी नाही, मी काही संन्यासी नाही, मी काही ब्राह्मण नाही, तरी मी कसं समजेन. तर प्रभुपाद म्हणतात की कृष्ण सांगतात की अर्जुन तुम्ही हे समजू शकाल कारण तुम्ही भक्त आहेत आणि तुम्ही भक्त असल्यामुळं तुम्ही हे आरामात समजू शकाल. तर हे भक्ती समजण्याची जी पात्रता आहे ती आहे ज्ञान, ती भक्ती आहे. ती ज्ञान किंवा ब्राह्मण घरामध्ये जन्म घेणे किंवा वेगळे इतर शास्त्र समजणे नसून भक्त्या म्हणजे जो भक्त आहे तोच व्यक्ती समजू शकतो. प्रभुपादजी इथं एक गुरु परंपराबद्दल सुद्धा सांगतात. एवं पराप्राप्त म्हणजे ज्ञान कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ते पण प्रभुपादजी सांगतात की परंपरामध्ये जे ज्ञान आहे तेच आपल्याला रिपीट करायचं. भगवंतांनी हे ज्ञान सूर्यदेवताला दिलं होतं, त्यांनी त्यांच्या पुत्र ईश्वाकुला दिलं आणि अशा पद्धतीने हे ज्ञान परंपरा मार्फत येतं. तर जो परंपरामध्ये सांगतो तोच गुरु बनू शकतो. पुन्हा प्रभुपादजी अजून एक हे दोन प्रश्न घेऊ आपण. धीर व्यक्ती कोण आहे. प्रभुपादजी धीर व्यक्तीची व्याख्या करतात. धीर व्यक्ती कोण आहे. कृष्णा. हा हरे कृष्ण. जो व्यक्ती विचलित होत नाही तो धीर आहे असं म्हणत होतो. त्यासाठी प्रभुपादजी काय सांगतात. त्यासाठी प्रभुपादजी काही उदाहरण देतात ना. हरे कृष्णा. हा बोला ना प्रभुजी. तथा देहांतर प्राप्ती त्याच्याबद्दल सांगायचे का. हा ते प्रभुपादजी धीर व्यक्ती बरोबर सांगतात. धीर व्यक्ती कोण आहे. बरोबर तुम्ही बरोबर बोलता. आपले जे शरीर आहे ते बालकाचे शरीर युवकामध्ये बदलते. तर त्याचं एक उदाहरण देतात प्रभुपाद की आपण जेव्हा स्वप्नामध्ये वाघ पाहतो, जंगलामध्ये जातो आणि वाघ पाहतो आणि ओरडतो, तर त्याचं प्रतीक सांगतात प्रभुपाद की स्थूल शरीर आहे पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश, आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आहे. तर त्याप्रमाणे आपण स्थिर राहिलं पाहिजे. येस येस परफेक्ट परफेक्ट. प्रभुपादजी सांगतात की धीर व्यक्ती कोण आहे की जो समजू शकतो की आपण या शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन करत आहोत. यासाठी प्रभुपादजी हे उदाहरण देतात की या जन्मामध्ये सुद्धा एक बालक जे आहे तो शरीर बदलतोय. त्याचं शरीर बालकाचं आहे, पुन्हा मोठा होतो, पुन्हा म्हातारा होतो. आणि ते जे आहे सूक्ष्म शरीर पण जे आहे, सूक्ष्म शरीर आपल्याला कधी ते तुम्ही उदाहरण जे दिलं वाघाचं, आपल्या जंगलामध्ये घेऊन जातो, पण आपण तर बिस्तरवरच, आपण बेडवरच असतो, पण आपलं जे स्थूल शरीर आपल्याला इकडे तिकडे घेऊन जातं. तर अशाच पद्धतीने जेव्हा मृत्यू म्हणजे काय, आपला हा शरीर बदलून जेव्हा एका व्यक्तीला दुसरा शरीर प्राप्त होतो, ते जे आहे
मृत्यू आहे आणि हे जे आहे धीर व्यक्ती समजू शकतो. धीर व्यक्ती या गोष्टीनं विचलित होत नाही. हे प्रभुपादजी धीर व्यक्ती बरोबर सांगतात. बरोबर, परफेक्ट तुम्ही वेगळं उदाहरण परफेक्ट सांगितलं. शास्त्र दर्शन बद्दल प्रभुपादजी सांगतात. शास्त्र दर्शन म्हणजे काय? शास्त्र दर्शन बद्दल प्रभुपादजी सांगतात. शास्त्राचं काय महत्व आहे? किंवा शास्त्र चक्षुना आपण बघितलं पाहिजे. हा, हरे कृष्ण. प्रभुपाद शेवटी असं सांगतात की वर्ण आश्रम हे धर्म सनातन धर्मातून आपल्याला शिकवले जाते आणि तेच उदाहरण सांगून त्यांनी जसं ब्राह्मणामध्ये हे गुण आहेत सम, दम, सत्य, शौच, ह्याचा ते असा प्रत्येक माणूस आपल्या विचारानुसार किंवा कर्मानुसार ठरवतो आणि तसंच जवळजवळ म्हणजे सुवरसे मानव बनने के लिए प्रभुपाद उदाहरण देते हे असं सांगायचा प्रयत्न करायला. या बरोबर. प्रभुपादजी काय सांगतात की आपण जे शरीर बदलतोय हे आपण समजू शकत नाही, पण शास्त्राच्या आधारावर आपण हे समजू शकतो. तर प्रभुपादजी सांगतात की शास्त्र दर्शन किंवा शास्त्र चक्षुने आपण हे सगळे गोष्टी समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभुपादजी उदाहरण देतात की वैकुंठ आहे, गोलोक आहेत, वैकुंठ ज्ञान आहेत आणि गोलोकाबद्दल ज्ञान आहेत. आपण तर काय तिथे गेलो नाही, आपण तर या शरीरानं समजू पण शकत नाही, ते आपल्या डोळ्यानं बघू शकत नाही. तर जेव्हा आपण शास्त्राचा आधार घेतो आणि जेव्हा शास्त्र चक्षुना आपण या गोष्टीचा समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण समजू शकतो. तर प्रभुपादजी हे उदाहरण सांगतात की आपण शास्त्र दर्शन किंवा शास्त्र चक्षुने हे सगळे गोष्टी जे आहेत ते समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि पुन्हा प्रभुपादजी सांगतात की जे सात्विक लोक असतात हे उच्च ग्रहामध्ये जातात, जे तामसिक लोक असतात ते नरक योनीमध्ये किंवा पशु योनीमध्ये किंवा गरीब योनीमध्ये बनतात. तर हे सगळं जे आहे कुठं लिहिलेलं आहे, हे सगळं शास्त्रामध्ये मेन्शन केलं. तर आपण हे सगळी गोष्ट जे आहे ते शास्त्राच्या आधारावर समजण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जो व्यक्ती खूप परिश्रम करतो त्या व्यक्तीबद्दल प्रभुपादजी काहीतरी सांगतात. ते काय सांगतात प्रभुपाद? परिश्रम करणारा व्यक्ती त्या उदाहरण. हा, तर दुसरा कोण सांगू शकेल का? तुम्ही पण सांगितलंय आणि हरे कृष्ण. दुसरं कोण सांगेल का गौरपण प्रभूंना सोडून? गौरपण प्रभूंनी ऑलरेडी एक दोन प्रश्नांचे उत्तर दिलेत. ज्यांनी उत्तर दिले नाहीत त्यांनी ठीक आहे, कोण नसेल तर प्रभू सांगा तुम्ही. गौरपण. हरे कृष्णा. हा, सांगा. तर आहार, निद्रा, भय, मैथूनसाठी जन्म नाही असे प्रभुपाद सांगतात. आपल्याला कृष्ण तत्वज्ञान समजण्यासाठी जीवन आहे, दिवस रात्र परिश्रम करण्यासाठी जीवन नाही. त्यामध्ये प्रभुपाद डुकराचं उदाहरण देतात. तर डुकर दिवस रात्र फिरतो परिश्रम करतो आणि तो काय करतो, आपण जी खातो आणि ती आपण जी घाण टाकतो ती घाण डुकर खातो. तर यासाठी आपलं जीवन नाही आणि खाणे पिणे तर आपल्याला करावेच लागतात असं प्रभुपाद सांगतात. आणि भय आहे त्यासाठी पण आपल्याला काहीतरी करावं लागतात. परंतु जे प्रभुपाद सांगतात ना, तर कृष्ण तत्वज्ञान समजण्यासाठी आपले हे जीवन आहे असे प्रभुपाद सांगतात. येस येस येस, परफेक्ट. तर प्रभुपादजी हे सांगतात की जे भक्तगण जे हलवापुरी खातात ते विष्ठामध्ये परिवर्तन होत आहे आणि हे जे डुक्कर वगैरे जे आहेत ते हेच विष्ठा खाण्यामध्ये खूप उत्साही असतात आणि खूप परिश्रम करतात. तर असं प्रभुपादजी रेफरन्स देत होते की जे बाहेरचे कर्मी लोक जे असतात ते खूप काही काबाड कष्ट आणि खूप परिश्रम करतात. तर कशासाठी? तर हे विष्ठा खाण्यासाठी. जे भक्त तर हलवापुरी खातात आणि हलवापुरी खाऊन ते विष्ठा बनवतात आणि ही विष्ठा खाण्यासाठी ही कर्मी लोक खूप जास्त उत्साही असतात. तर हे प्रभुपादजी रेफरन्स देतात की बाहेरच्या लोकांबद्दल. आणि शेवटी प्रभुपादजी सांगतात की हे जे काही करायचं आपल्याला ते आपण करू शकतो. हे कार्य करण्यासाठी असं कोणी मना केलं नाही. आपण जे आपले कार्य आहे ते करू शकतो, पण भगवंतांना केंद्रामध्ये ठेवून लेकिन हम जब भक्ती करते हैं साथ में सोबत जेव्हा आपण भक्ती करतो
तर आपल्या या सगळ्या कार्यांना महत्व येतं. आणि शेवटी प्रभुपादजी सांगतात कलियुगामध्ये तर आहेत सगळेच शूद्र आहेत. तर जन्मानं हे काही शूद्र नसताना जे कार्याने जे करतात ते शूद्र असतात असं प्रभुपादजी शेवटी सांगतात. तर हरे कृष्ण, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हरी बोल. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. थँक्यू ब्रो. परफेक्ट क्वेश्चन. हरे कृष्ण. ठीक आहे ना, एंड करू आपण. ठीक आहे प्रभू, थांबूया आपण. इसलिए साधनारायण प्रभु की. जय. अच्छा बोल.